मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानांची वीज तब्बल 2 तासांनंतर पूर्ववत झाली आहे। जमिनीखालील विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाला होता, तो दुरुस्त करण्यात आला आणि मंत्रालयासमोरील सर्व बंगल्यांमधील वीज सुरळीत झाली आहे। मात्र प्रचंड उकाडा आणि त्यात वीज नसल्याने मंत्री आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना उकाड्याचा सामना करावा लागलाय। याच दरम्यान शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद सुरू होती आणि त्या पत्रकार परिषदेतही वीज गेल्यामुळे व्यत्यय आला होता। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी। मंत्रालयाच्या समोर मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान आहे। आपण मंत्री अतुल सावे यांच्या शासकीय निवासस्थानामध्ये आहोत आणि या शासकीय निवासस्थानाची लाईट जी आहे ती मागच्या जवळपास 2.5 तासांपासून खंडित आहे। त्याचबरोबर याच बंगल्याच्या शेजारी जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचं कार्यालय आहे, पक्ष कार्यालय आहे, तिथली देखील विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित आहे। भूमी अंतर्गत ज्या विद्युत वाहिनी आहेत त्यांच्यामध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झाल्याची मुळे हा विद्युत पुरवठा खंडित झाला होता। काही बंगल्यांचे विद्युत पुरवठा जो आहे तो सुरळीत झालेला आहे, मात्र राष्ट्रवादीचं कार्यालय असेल हितला विद्युत पुरवठा अद्यापही खंडित आहे। त्याचबरोबर मंत्री तानाजी सावंत असतील, अतुल सावे असतील, या 2 मंत्र्यांचे विद्युत पुरवठा जो आहे तो अद्यापही खंडित आहे। मात्र उर्वरित जे काही बंगले आहेत त्या सर्व बंगल्यांचा विद्युत पुरवठा हा पूर्ववत झाल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून मिळते। कॅमेरा पर्सन सिद्धेशसह विशाल सवणे, झी 24 तास, मुंबई।